ये मुद्दा मैंने महाराष्ट्रामध्ये शिवसेना मजबूत केली जाते। उन्होंने कहा था उन्होंने कहा था किल्लेदार जी ने, मनसे के लीडर ने, कि सिद्धि विनायक को धोखे और वहाँ पहुँचे थे तो। अब ये मेरा नहीं है बोलना, मैंने नहीं बोला है, ये उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस किया था, उसका दाखिला मैंने दिया है। अभी राम रक्षा तो मैंने बता दिया कि ये तमाम करोड़ों राम भक्तों की एक आस्था का विषय है, श्रद्धा का विषय है। जो हुआ है उसकी जांच शुरू है और उसमें कोई भी नहीं छूटेगा। आपको तो पता है कि मोदी जी की भूमिका क्या है। ना मैं खाऊंगा ना मैं किसको खाने दूंगा। चोरी तो करने की दूरी को दूर की बात है। इसलिए मोदी जी और योगी जी जिन्होंने इसमें गलत काम किया होगा उनको जेल में, बिल्कुल जेल के सलाखों के पीछे अंदर डाल देंगे। ये विश्वास है। ये करोड़ों करोड़ों राम भक्तों का ये संवेदना का विषय है, श्रद्धा का विषय है। तुमच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना मजबूत केली जाते, विदर्भातही वेगानं काम सुरू आहे, परंतु आमदारकी किंवा इतर संधी देताना नवीन पक्षात आणि त्यांना पहिले संधी दिली जाते, असं का होतं? पक्ष जी काही समीकरणं आहे पक्षवाढीसाठीच करावी लागतात आणि पक्ष वाढला तर सर्व कार्यकर्त्यांना संधी देता येते। त्यामुळे हे ज्या पद्धतीने लोक येतात शिवसेनेमध्ये, शिवसेना एक दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे, दिलेला विश्वास सार्थ करणारा पक्ष आहे, कमिटमेंटचा पक्का पक्ष शिवसेना। एकनाथ शिंदेवर लोकांचा विश्वास आहे म्हणून तर उद्धव ठाकरेंना उशिरा आलेलं शहाणपण आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात। एकनाथ शिंदे आज एअरपोर्टवर पोहोचले, त्यानंतर नागपूरमध्ये ते बोलत होते। टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। आधी टीका करणारे आता रामरक्षा म्हणत आहेत असंही एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सध्या आंदोलन केलं जाते, रामरक्षा आंदोलन, आणि त्याच संदर्भात त्यांनी केलेली ही टीका।